नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिका हा भाजपाचा बालकिल्ला राहिलेला आहे। मात्र या बालकिल्ल्यामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न जे ते केले होते। शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जी ती ठरलेली नव्हती। मात्र जितेंद्र सूर्यवंशी यांना उमेदवारी दिल्यानंतर देखील काही नाराजींची संख्या जी ती वाढली होती आणि अनेक नेते जे ते फुटून दुसऱ्या पक्षात गेले। त्यामुळे भाजपसमोर आता मोठं आव्हान जे ते स्वतःच्या पक्षातून गेलेल्या उमेदवारांचेच राहणार आहे। त्यामुळे नेमका प्रचार जो आहे तो कशा पद्धतीने होतोय आणि प्रचाराचे मुद्दे काय आहे, कशा पद्धतीने प्रतिसाद जो तो मिळतोय, यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी आपल्यासोबत आहे। भाऊ, काय सांगणार? मोठा प्रतिसाद मिळतोय आपल्याला, परंतु आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत ते आपल्या पक्षातूनच गेलेले आहेत, त्यांचेच मोठं आव्हान आहे, काय सांगणार? या ठिकाणी मला वाटत नाही प्रचार करत असताना कोणाचेही आव्हान आम्हाला वाटलं नाही। ही तळोदा शहरात एकतर्फी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आमदार राजेशदादा पाडवी साहेबांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवू असा आम्हाला विश्वास आहे। मात्र आपल्या पक्षातच असलेले जे उमेदवार होते योगेश चौधरी ते फुटले, त्यांनी पॅनल उभं केलेलं आहे। त्यामुळं त्यांचे मोठं आव्हान राहणार आहे। बऱ्यापैकी भाजपाचे लोक देखील त्यांच्या संपर्कात असे देखील बोललं जात असतं, काय सांगणार आपण? भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत ते सर्व भारतीय जनता पार्टीसाठी प्रामाणिकपणे तळागाळात जाऊन कार्यकर्ते सगळे मतदारांना भेटत आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एक संघ आहे। भाऊ, पण आपल्या विरोधातले जे उमेदवार आहेत ते प्रचार करतायत की नगरपालिकेमध्ये भाजपकडनं कुठल्याच पद्धतीने विकास जो आहे तो केला गेला नाहीये। पाणी पुरवठा योजना असेल, गटर योजना असेल किंवा स्वच्छतेच्या जशी तशी परिस्थिती गेल्या अनेक वर्षापासून भाजपाची एक हाती सत्ता राहिली, मात्र तरी देखील इथं पाहिजे तसा विकास झालेला नाहीये। या ठिकाणी नवीन हद्दवाढ झाली। 104 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाला सादर केला गेला होता। त्यापैकी 74 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात मंजूर झालेले आहेत। त्याची कामं या नवीन वसाहतींमध्ये सुरू आहेत आणि येणारा दुसरा टप्पा देखील आमदार राजेशदादा पाडवी साहेब यांनी प्रयत्न करत आहेत। येणाऱ्या काळात आचारसंहिता संपल्यावर तात्काळ तो दुसरा टप्पा देखील येणार आहे। राहिलेली कामं सर्व संपूर्णपणे पूर्ण केली जातील। राहिला पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न, ही योजना अत्यंत मोठी आहे। या शहरात सर्व नळ कनेक्शन नवीन करावे लागत आहेत, लाईन नवीन टाकावी लागते। त्याच्यामुळे थोडा लोकांना त्रास होतोय, परंतु एखादी चांगली घटना घडवण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागेल आणि एकदा कंप्लीट झाल्यावर निश्चितपणे या शहराला शुद्ध पिण्याचे पाणी हे मिळेल असा विश्वास आहे। भाऊ, पण आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत ते देखील आरोप करतायत की भाजप सत्ता मिळवण्यासाठी साम दाम दंडभेदची जी नीती आहे ती रणनीती वापरणार आहे, पैशांचा वापर केला जाणार आहे। कसं उत्तर देत आपण याला? भारतीय जनता पार्टी ही एक संस्काराची पार्टी आहे। या ठिकाणी आम्ही हात जोडून नम्रपणे लोकांना मतदारांना सामोरे जात आहोत। गेली मागच्या काळात जी कामं झाली, विकास कामं आमदार राजेशदादा पाडवी साहेबांच्या नेतृत्वात जी विकास कामं झाली ती आम्ही लोकांसमोर घेऊन जातोय। आम्ही कुठलाही असं साम दाम दंड भेद हा विषय नाही आहे। आम्ही नम्र आहोत, आमच्यावरती संस्कार आहेत पक्षाचे। आम्ही त्या संस्कारांच्या जोरावरती मतदारांच्या समोर जात आहोत, नम्रपणे हात जोडून विनंती करत आहोत आणि मतदार देखील यांना आम्हाला प्रेमाने स्वीकारत आहे। भाऊ, पण तळोदा नगरपालिका हा भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मात्र तिरंगी लढत आहे, पुन्हा आपला बालेकिल्ला आपल्या ताब्यात येईल केवढा विश्वास आहे आणि कोणाचे आव्हान राहणार आपल्या समोर? निश्चितपणे तळोदा शहर हे भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे शहर आहे आणि त्याच्या येणाऱ्या काळात देखील 3 तारखेला हा गुलाल हा भारतीय जनता पार्टीचाच असेल। बहुमताने भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवार या ठिकाणी जिंकून येतील असा विश्वास आम्ही आहे आम्हाला। निश्चितच केलेल्या विकास कामांच्या जोरावरती निवडणूक लढली जात आहे आणि कुठल्याही उमेदवाराकडनं जरी साम दाम दंडभेदची जरी आरोप केला जात असला तरी देखील कुठलाही आरोप जो ते केला जात नाहीये। नम्रपणे आम्ही मतदारांसमोर जातोय आणि मतदार जो आहे आमच्या समोर आहे। त्यामुळे येणारा 3 तारखेला विजय आमच्या होईल अशी घोषणा आहे जे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांनी केलेली आहे। जितेंद्र बैसाना, टीव्ही 9 मराठी, तळोदा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।